हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, भारत माता की जय, भारत माता की जय, पगार सुरू झालाच पाहिजे, पगार सुरू झालाच पाहिजे, पगार सुरू झालाच पाहिजे, पगार सुरू झालाच पाहिजे, वेतन पथक वेतन पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार झालाच पाहिजे, अधिकाऱ्याला होते बेल, अधिकाऱ्याला होते बेल, हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार सुरू झालाच पाहिजे, पगार सुरू झालाच पाहिजे, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार सुरू पगार सुरू झालाच पाहिजे, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार सुरू झालाच पाहिजे, 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 पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, शिक्षक एकता जिंदाबाद, शिक्षक एकता जिंदाबाद, शिक्षक एकता जिंदाबाद, जिंदाबाद, पगार सुरू पगार सुरू झालाच पाहिजे, असे कसे देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार सुरू झालाच पाहिजे, पगार सुरू झालाच पाहिजे, भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की अधिकारी आहेत उपाशी शिक्षक वर्ग उपाशी, भारत माता की जय, पगार सुरू पगार सुरू पगार सुरू शाळा आयडी दिल्या तुम्ही, शाळा आयडी दिल्या तुम्ही, शाळा आयडी दिल्या तुम्ही, पगार सुरू पगार सुरू पगार सुरू दिला तुम्ही आम्ही 5-6 महिने झालेले आहेत, आमचा पगार रखडीत करण्यात आलेला आहे, कुठलाही आदेश न काढता आमचा पगार थांबविण्यात आलेला आहे, आमची कुठलीही चुकी नाही, अधिकाऱ्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत, सगळ्या गोष्टी अधिकारी करतात, शिक्षक वर्गापर्यंत कुठलीही गोष्ट येत नसते, शिक्षकाला कुठलंही काहीही माहीत नसताना शिक्षकांना का बरं असं पगार रोखून त्रास दिला जात आहे। आम्ही एवढ्या महिन्यापासून खूप सहन केलेलं आहे, मुलाबाळांचं शिक्षण आहे, त्यांची सगळं तब्येत पाणी आहे, आम्ही कुठून पैसे आणावेत, कसे जगावे, हा आम्ही आता सरकारला प्रश्न विचारायला आंदोलन काढलेलं आहे। किती दिवसापासून पेमेंट होईल? 7 महिने झालेले आहेत, आमचं पेमेंट थांबलेले आहेत। तुम्ही सीएमला भी भेटायला गेलता, काय झालं? सीएमला भेटायला आम्ही जाऊ शकलो नाही।
आज आम्ही हे आंदोलन इथे काढलेलं आहे कारण 6 महिन्यापासून गेल्या 6 ते 6.5 महिने झालेले आमचं वेतन इथे थांबलेलं आहे आणि आमचं वेतन सुरळीत करण्यासाठी आम्ही इथे आंदोलन करण्याला शासनाला आम्ही विनवणी करत आहे की दिवाळीपर्यंत आमचा पगार तुम्ही द्यायला पाहिजे कारण यामध्ये शिक्षकांची कुठलीही चूक नसताना आमचं वेतन इथे थांबवलेलं आहे। आम्ही पालकमंत्री यांना सुद्धा भेटलो, त्यानंतर आम्ही CM साहेबांना भेटायचा सुद्धा प्रयत्न केला पण नशिबाने आम्हाला त्यांच्यापर्यंत जाता आलं नाही। पण काही लोकांनी आम्हाला फक्त आश्वासन दिले की 15 दिवसामध्ये तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉर्ट आउट करू, पण असं काही झालं नाही। त्यामुळे आम्हाला हे पाऊल इथे उचलावं लागलेलं आहे। CM इथे येत आहे का, तुम्ही भेटणार? शक्य जर झालं तर आम्ही त्यांना नक्कीच भेटू आणि आम्ही त्यांना उत्तर विचारू की या सगळ्या प्रोसिजर मध्ये आमचा दोष कुठे आहे आणि का बरं आम्हाला याची शिक्षा भोगावी लागत आहे। माझं नाव धरती उपासे। हा मोर्चा आम्ही यशवंत स्टेडियम पासून संविधान चौकापर्यंतचा मोर्चा काढलेला आहे आणि सर आमचं म्हणणं हेच आहे की अधिकारी वर्गांना अर्ध पेमेंट चालू असतो सर, त्यांना निवृत्त केल्यानंतर त्यांच्यावर सस्पेंड केल्यानंतर त्यांचा अर्धा पेमेंट हा चालू असतो, पण शिक्षकांना का बरं हा शिक्षा? आम्ही तर आमचे अध्यापनाचे कार्य आज 7 महिने झाले आम्ही नियमितरित्या आम्ही अध्यापनाचे कार्य हे करत आहोत सर आणि आम्ही ज्या मुलांना शिकवतो ते गोरगरिबांचे मुलं असतात की त्यांच्या घरी शिक्षणाचा कुठलाही संबंध नसतो, अशा मुलांना आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करतो। का परेशानी होते तुम्हाला आर्थिक सर आमचं वेतन बंद असल्यामुळे आमच्या घरगुती खूप प्रॉब्लेम होत आहे आणि त्या गोरगरिबांच्या मुलांना शिकवण्याची आमची मानसिकता नसते, पण तरी आम्ही मनामध्ये आमच्या अश्रू ठेवून आणि चेहऱ्यावरती हास्य ठेवून आम्ही त्या मुलांना अध्यापनाचे कार्य करत आहोत सर। तर सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी आमच्या सर्व शिक्षकांची इच्छा आहे सर आणि आमची मागणी आहे। किती शिक्षक आले? 400च्या वरती शिक्षक आहेत सर। समीर भोयर, मी शिक्षक आहे आणि मी या शालार्थ ID प्रकरणामुळे व्यथित आहे। आमचे पगार गेल्या 7 महिन्यापासून बंद आहेत आणि या आमच्या सर्व शिक्षकांमुळं एक मानसिक आर्थिक असे दोन्ही प्रकारचं संकट आलेलं आहे कारण आमची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळं आमचं शिकवण्याचं कार्य अध्यापनाचं कार्य बरोबर होत नाही आहे आणि आतापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोसेस सगळ्या फॉलो झालेल्या आहेत तरीही पगार बंद आहेत। खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं, ते त्यांना अर्धा पगार तरी मिळत आहे। आमचं वेतन अक्षरशः बंद करण्यात आलं कुठलंही कारण न देता। खरं तर ही जी प्रोसेस सुरू झाली या प्रोसेसमध्ये शिक्षकांचा कुठलाही संबंध नाही। एक ॲड आली, आम्ही ॲड पाहून शाळेत गेलो, नियुक्त झालो, अध्यापनाचं कार्य सुरू झालं। एक दिवस आमचा पगार झाला, आम्ही जे डॉक्युमेंट्स मागितले, आमची शैक्षणिक अर्हता पूर्ण होती, जे काही 12th D.Ed झालेले लोक होते, B.Ed झालेले लोक होते, ज्यांचं ग्रॅज्युएशन D.Ed आहे, असं सगळी शैक्षणिक अर्हता असलेले आम्ही डॉक्युमेंट्स इथं दिले। गेल्या 2010-11 पासून हे आमच्यासोबतचे शिक्षक कार्यरत आहेत, 12 पासून आहेत। फक्त शालार्थ ID निर्गमित त्यांचे 19 नंतर झाले। हाच एक पुरावा समजून किंवा त्या शासनाने काय केलं हे आम्हाला माहीत नाही किंवा आमच्या संचालक म्हणा किंवा त्या वरिष्ठ लेवलवर काय झालं हे आम्हाला कुठलंही काही माहीत नाही। बट एक दिवस फक्त असं आमच्याला लिस्ट आली आणि तुम्ही सरसकट या शालार्थ ID एक प्रकरण झालं, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे असं आम्हाला माहीत झालं आणि आमचे पगार तत्काळ बंद करण्यात आले। भेटला होता? आम्ही त्यांना भेटलेलो होतो। का आश्वासन भेटलं? आश्वासन म्हटल्यानंतर आश्वासनाचा वरिष्ठ लोक आमचे भेटले, त्यांना सांगितलं की आम्ही संचालक शिक्षकांचा पगार सुरू करू आणि शिक्षकांच्या पाठीशी सरकार आहे। बट एवढं बोलल्यानंतर सरकारकडून अंमलबजावणी झाली नाही, त्यांनी फक्त बोलून दाखवलं, आश्वासन दिलं आणि राजकीय आश्वासनासारखं आम्हाला ते वाटलं। बट नागपूरच्या CMला का बोलू शकतो? आम्हाला वाटते की मुख्यमंत्री साहेबांनी अवघ्या महाराष्ट्रात हा प्रकार घडलेला आहे आणि फक्त नागपूरचे पगार बंद आहेत। जर दोषी असतील तर अख्खा महाराष्ट्रातले लोक दोषी असतील आणि हा अन्याय केवळ नागपूरच्याच लोकांवर का? आम्ही मुख्यमंत्र्याच्या गावचे आहोत म्हणून का, म्हणजे आमच्यावर अन्याय का, हे आमचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोषी रितेश बांबल जीवन शिक्षणामध्ये हा शिक्षक आहेत, परंतु माझं असं म्हणणं आहे की एखाद नागपूर जिल्हाच दोषी नाही, कुठलाच अधिकारी वर्ग दोषी नाही किंवा अधिकारी वर्ग म्हणजे शिक्षक वर्ग दोषी नाही, अख्ख्या महाराष्ट्रातला याला दोषी हे अधिकारी वर्ग आहेत। त्यांनी ज्या नियुक्त्या केल्या संचालक वर्ग आहेत त्यांनी केलेल्या आहेत। याच्यामुळे शिक्षकांवर कुठल्याही पण ठपका लावणं हा म्हणजे चुकीचा गैरसमज आहे, माझं असं शासनाला म्हणणं आहे। आणि शासनाने नियोजित या शिक्षकांचे पगार, सर्व शिक्षकांचे पगार सुरळीत सुरू करावे आणि त्यांचे नियमित वेतन सुरू करावं, हीच आमची मागणी मुख्यमंत्री माननीय महोदय त्यांना मागण्याची आमची मागणी आहे। बाकी पुढे येणारी सण आहेत आता आणि गणपती उत्सव सुरू आहे,
तत्कालीनमध्ये आता सध्या सण त्योहार आहेत, उत्सव आहेत, त्या उत्सवामध्ये असे शिक्षकांचे पगार थांबवणं, त्या घरच्या म्हणजे महिला वर्ग आहेत, शिक्षक वर्ग आहेत. आता कॉलेजमध्ये जाणं चालू आहे का शाळेत? हो, शाळेत चालू आहे सर. आमचं अध्यापनाचं कार्य आमच्या कुठल्याच शिक्षकांनी असा पवित्रा घेतला नाही की आम्ही जात नाही, आमचे पगार नाही तर आम्ही शाळेत जात नाही, असं आपल्या कुठल्याच शिक्षकांनी पवित्रा घेतलेला नाही आहे. म्हणजे शिक्षक जात आहे, शाळेत कार्यरत आहेत, ते कार्यरत आहे, अध्यापनाचं कार्य चालू आहे त्यांचं सुरळीत. माझं पूर्ण नाव संजय रामभाऊजी धोबे, सहाय्यक शिक्षक नागपूर. आज आम्ही जे शालार्थ शिक्षक संघर्ष समिती आहे या अंतर्गत जे शालार्थ घोटाळा असं संबोधित करत आहे, आपलं जे काही निवेदनं आम्ही देत आहोत किंवा संबोधित करणारं जे संघर्ष समिती आहे या अंतर्गत आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र जमलो. आमचा सर्व शिक्षकांचा पगार रखडलेला आहे आणि तो पगार आम्हाला नियमित सुरू व्हावं, कारण आमचं जे सातत्य आहे शाळेमध्ये ते नियमित स्वरूपाचं कार्यरत आहे. आणि हे कार्यरत असतानासुद्धा आमचं आर्थिक शोषण जे आहे ते आर्थिक शोषण म्हणजेच पगार आमचा बरोबर नसल्यामुळे आम्ही जे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या अपंगत्व आम्हाला लाभलेलं आहे याला कोण जिम्मेदार असेल, हे सगळं आम्ही समस्या घेऊन आम्ही सगळे शिक्षक एकत्र आलो आणि शालार्थ शिक्षक संघर्ष समिती अंतर्गत आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयास करत आहोत. प्रयास फक्त आमचा हा आहे की आमचा सध्या पगार सुरू होणं आवश्यक आहे, कारण पगार सुरू नसेल तर जे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे पर्यायाने याला दोषी कोण असेल हा समस्यासुद्धा आपल्याला उद्भवेल. आज तुम्ही कोणत्या टाईपनं आंदोलन करताय? आम्ही धरणे आंदोलन म्हणून, ठिय्या आंदोलन म्हणून आंदोलन या ठिकाणी करत आहोत. याचा मुख्य उद्देश हा आहे की सगळ्यांचं लक्ष आमच्याकडे वेधित व्हावं आणि भीक मागो आंदोलनसुद्धा आम्ही या ठिकाणी करून राहिलो आहोत. याचा जर आमच्याजवळ आता पैसेच नसेल तर आम्ही हे भीक मागो आंदोलन या ठिकाणी आम्ही कार्यरत आहोत. याचा प्रमुख उद्देश असा आहे की आमच्याकडे लक्ष सरकारचं किंवा जे अधिकारी वर्ग आहे त्यांचं असावं. आणि आता जसा सण समोर आहे, दिवाळीचा सण आहे किंवा इतर सण आता झाले, याच्यामध्ये आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे पगार नियमित न होण्यामुळे आमची जी परिस्थिती घरची बेताची झालेली आहे याला जिम्मेदार कोण असेल, आमच्याकडे लक्ष देण्यासाठी जे काही समिती गठीत केलेली आहे ते आमच्याकडे फारसं असं लक्ष देत नाही. आम्ही निवेदनं किंवा इतर गोष्टी दिलेल्या असतानासुद्धा आज आम्हाला पगारापासून वंचित आहोत आणि आम्हाला बोगस शिक्षकाचा हा जो थप्पा लागलेला आहे, आम्ही खरंच बोगस असेल आणि आम्ही खरंच गुन्हा केला असेल तर पर्यायाने त्यांनी आमची चौकशी करावी, पण तोपर्यंत आमचा पगार नियमित सुरू ठेवावा ही आमची सदिच्छा इच्छा आहे आणि ही इच्छा बाळगून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत.